नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस्ट ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट होतोच. तर मित्रांनो, 2024 मध्ये आपला चॅनल चांगल्या प्रकारे ग्रोथ होत नाही. आपल्या चॅनलवर चांगल्या प्रकारे ग्रो येत नाही. तर त्याच्यासाठी यूट्यूबवर कोणत्या प्रकारे आपण काम केलं पाहिजे तर आपला चॅनल ग्रो होईल. मित्रांनो, 2 नवीन क्रिएटर होते. एक झाला सुनील आणि दुसरा झाला निलेश. हे 2 नवीन क्रिएटर होते. तर दोघांनी पण यूट्यूबवर काम करण्याचं ठरवलं. जर 2024 पासून 10 वर्ष मागे गेले तर यूट्यूबवर कोणत्याही प्रकारे काम केले, फक्त काम करायचं. आपण यूट्यूबवर कन्सिस्टंट राहिलो नाही तरी यूट्यूबवर कसंही काम केलं तरी आपला चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होत होता. जर यूट्यूबवर आपण 2024 मध्ये कन्सिस्टंट राहिले तरच आपला चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो. तर मित्रांनो, 2 नवीन क्रिएटरचं मी तुम्हाला उदाहरण देतो. पहिला झाला सुनील आणि दुसरा झाला निलेश. तर मित्रांनो, सुनीलचं काम कसं होतं की एसईओ. मित्रांनो, सुनीलचं कसं काम होतं की प्रत्येक व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे एसईओ करायचा आणि निलेश झाला म्हणजे बिना एसईओ. दोघांनी पण त्याच प्रकारे यूट्यूबवर काम करायचं, पण दोघांची पद्धत काम करण्याची होती ती वेगवेगळी होती, म्हणजे अलग अलग होती. म्हणजे सुनीलचा एसईओ चांगल्या पद्धतीने परफेक्ट असायचा आणि निलेशचा एसईओ चांगल्या प्रकारे नसायचा. दोघांनी पण यूट्यूबवर त्याच प्रकारे काम करायचं, पण एसईओमध्ये जर फरक पडला तर सुनीलचा जो चॅनल आहे त्याचे प्रत्येक व्हिडिओ चांगल्या प्रकारे एसईओ असायचा. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचा तो सर्चमध्ये जायचा, म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आणि निलेश जो असायचा तो बिना एसईओचा असायचा. त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ जो असायचा तो सर्चमध्ये जात नसल्यामुळे त्याचे व्हिडिओ जास्त व्हायरल होत नव्हते. तर दुसरी गोष्ट म्हणजे थंबनेल. सुनीलचा जो थंबनेल असायचा तो चांगल्या प्रकारे आकर्षक असायचा. जर आपला थंबनेल आकर्षक असेल तर ऑडियन्स जे असतात ते थंबनेलवर लगेच क्लिक करतात. आणि थंबनेल जर आपला बेकार असेल तर कुणी आपल्या थंबनेलवर क्लिक करत नाही. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज कमी येण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, सुनीलचा जो असायचा तो थंबनेल पण चांगल्या प्रकारे आकर्षक असायचा आणि निलेशचा थंबनेल एकदम बेकार असायचा, फक्त साधारण थंबनेल. त्याच्यामुळे रेशिओ पण नाही आणि थंबनेल पण चांगल्या प्रकारे आकर्षक नाही, फक्त बेकार थंबनेल. त्याच्यामुळे निलेशच्या व्हिडिओवर व्ह्यूज कमी यायचे आणि सुनीलच्या व्हिडिओवर व्ह्यूज जास्त प्रमाणात यायचे. आणि मित्रांनो, तिसरा पॉईंट म्हणजे क्वालिटी. मित्रांनो, सुनीलची जी क्वालिटी होती व्हिडिओ शूट करण्याची ती चांगल्या प्रकारे त्याची HD क्वालिटीमध्ये तो व्हिडिओ शूट करायचा. आणि निलेश जो होता तो HD क्वालिटीमध्ये व्हिडिओ शूट नाही करायचा, थोडी बेकार क्वालिटी असायची. त्याच्यामुळे त्याच्या चॅनलवर व्ह्यूज येत नव्हते. त्याच्या प्रत्येक व्हिडिओवर व्ह्यूज डाऊन चालायचे आणि सुनीलच्या प्रत्येक व्हिडिओवर चांगल्या प्रकारे व्ह्यूज यायचे. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल, जर आपल्या व्हिडिओची क्वालिटी बेकार असेल आणि थंबनेल बेकार असेल आणि त्या व्हिडिओमध्ये एसईओ नसेल तर आपला व्हिडिओ सर्चमध्ये जाणार नाही. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येण्याची कमी शक्यता असते. त्याच्यामुळे जर आपण एसईओवर ध्यान दिलं आणि थंबनेलवर ध्यान दिलं आणि क्वालिटीवर ध्यान दिलं, ह्या 3 गोष्टीवर चांगल्या प्रकारे जर आपण ध्यान दिलं तर आपला चॅनल चांगल्या प्रकारे बूस्ट होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो. जर तुम्ही निलेशच्या सारखे जर काम केले यूट्यूबवर तर तुमचा चॅनल कधीही ग्रो होऊ शकणार नाही. आणि तुम्ही जर सुनीलच्या सारखे जर यूट्यूबवर काम केले तर तुमचा खूप लवकर चॅनल जो आहे तो यूट्यूबवर ग्रो होऊ शकतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल तर चॅनलवर आपल्याला कशा प्रकारे ग्रोथ येऊ शकते. तर मित्रांनो, ह्या 3 गोष्टींवर तुम्ही ध्यान द्या आणि आपला चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.